अनिल देशमुखांना अहवालात क्लीन चिट नाही। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। आयोगासमोर पुरावे येऊ दिले नाहीत, चांदीवाल यांचा दावा। बार मालकांकडून झालेल्या 40 लाखांचा वाझेकडून उल्लेख, पण पुरावे अभावी रेकॉर्डवर घेण्यात अडचण। परमबीर सिंगही पुरावे देऊ शकले नाहीत, आयोगाचा दावा। अनिल देशमुखांवरच्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। माजी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीनंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजपची मागणी। अहवालात क्लीन चिट शब्द नसेल, पण माझ्याविरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत, असा चांदीवालच्या अहवालात उल्लेख। अनिल देशमुखांचा दावा। न्यायमूर्ती चांदीवालांच्या गौप्यस्फोटातील ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांचं नाव माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांकडून उघड। लक्ष्मीकांत पाटील हस्तक्षेप करत असल्याचा परमबीर सिंग यांचा दुजोरा। पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगेची तपासणी। बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट नाही। नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरसह बॅगेची तपासणी। बॅगेत चकली, चिवडा, लाडू आणि गुलाबी कोट। डब्यात पैसे आहेत का चेक करा। कर्मचाऱ्यांना अजितदादांचा मिश्किल सल्ला। स्वर्गातून इंदिरा गांधी जरी खाली आल्या तरी कलम 370 पुन्हा लागू होणार नाही। अमित शहांची राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका। शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ कुठेही वापरू नका, तुमच्या उमेदवारांना सूचना द्या। सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आदेश। इलेक्ट्रॉनिक नोटिफिकेशनही देण्याची सूचना। जोगेश्वरी पूर्वेतल्या राड्यावर खासदार रवींद्र वायकर यांचे ठाकरे गटावर आरोप। प्रचारासाठी सोबत असलेल्या मुलींना मद्यधुंद गुंडांनी मारहाण केल्याचा दावा। ठाकरे गटाच्या तिघांवर गुन्हा दाखल। घर पाडणं ही कोणत्याच गुन्ह्याची शिक्षा होऊ शकत नाही। बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टानं खडसावलं। घर सपना है जो कभी ना टूटे, कवी प्रदीप यांच्या कवितेचा दाखला। डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये विदेशी प्राण्यांना डांबून ठेवल्याचं समोर। वनविभागाच्या छाप्यामुळे विदेशी साप, सरडे, कासव आणि चिंपांझी माकडाची तस्करी होत असल्याचं रॅकेट उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।